तर मित्रांनो, हे आहे छोटंसं देवस्थान. ह्याचं कारण काय आहे की आपण या परिसरामध्ये वावरत असतो, आपली जनावरं घेऊन येत असतो, रात्री बेरात्री आपण प्रवास करत असतो. तर एक माणूस जो आहे तो एक प्रकारचा भित्रापराणी असतो की काहीतरी अशा विघटित घटना घडतील किंवा अशा काही घटना असतात भूताखेतांच्या किंवा असं काही जे काय असेल ते त्याचं प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळी त्यांना असं वाटतं की चला एक एक आधार हवा आपल्याला. कशाचा आधार हवा? तर कशाच तरी अशा शक्तीचा आधार हवा, जी शक्ती आपल्याला वरून आपल्याला पृथ्वीवर घेऊन आलेली आहे, जिने सौंदर्य निर्माण केलं, सृष्टी निर्माण केली, पृथ्वी निर्माण केली. तर अशी कोणतरी एक शक्ती आहे जे प्रत्येक धर्मातले लोक त्यांना वेगवेगळ्या नावाने हाक मारत असतात. तर आपले पण देव अनेक आहेत, मुबलक आहेत, भरपूर देव आहेत आपल्याकडे. तर अशाच एखादं देवाचं देवस्थान असावं म्हणून लोक काय करतात की अशा छोटंसं एक दगडाला शेंदूर वगैरे फासतात आणि तिथं एक देवस्थान म्हणून ते निर्मित करतात. कारण असं वाटतं की समजा ह्या रस्त्यातून, ह्या भागातून, इथून एखादा मनुष्य ह्या डोंगराच्या पलीकडे असलेल्या गावाकडे चालला आहे, तर काय होईल की तो मनुष्य रात्रीचा उशिरा आला तर घाबरेल, भीतीनं भरेल की बाबा भूतं असतील, काहीतरी घडेल. तर त्या बाबतीत एक असं असतं, चला इथं देवस्थान आहे, देव आहे म्हणजे आपल्याला देवाचा आधार आहे, म्हणजे आपण इथून जाऊ शकतो. तर हे जे एक कारण आहे ना की हिंदू धर्मामध्ये अशा जे वेगवेगळ्या प्रकारची जी दगडांना शेंदूर बांधतात, ते एक आस्थेचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक भीती आणि हा निसर्गाप्रती केलेला सन्मानसुद्धा आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं की दगडामध्ये कुठे देव असतो, पण देव तर सर्वत्र आहे, पण शौचालयामध्ये जाऊन माणूस पाय तर पडत नाही ना. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर एक दगड घ्यायचा, त्याला शेंदूर फाकायचा आणि मस्तपैकी हा देव आहे मानायचा आणि मोठ्या मनाने उल्हासित इथून निघून जायचं. सिंपल कारण आहे. शेवटी धर्म हिंदूंचा आहे, सनातन.